नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे भरली वांगी मराठवाडा स्पेशल। तर मी ही 4 वांगी घेतलेली आहेत। हे बघा, मिठाच्या पाण्यामध्ये टाकले कट करून वांगी। आणि इथे घेतलेली आहे मी आलं लसूणची पेस्ट, टोमॅटो आणि इथे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे आणि लाल मिरचू, मीठ आणि जिरे। हे सगळं मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता मी हे सगळं छान असं ग्राइंड करून घेणार आहे, म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला हे सुक्का नाही ठेवायचं आहे, वाटण थोडंसं ओलं करून घ्यायचं। तसं मी तुम्हाला कंटिन्यू दाखवणारच आहे। आता आपलं हे कोरडं मिश्रण झालेलं आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। हे बघा, मी थोडंसं पाणी घालून घेते, कारण वांग्यांना आपली ग्रेव्ही ही लागली पाहिजे। आता मी ह्याला परत मिक्सरमधून काढून घेणार। इथे आपलं वाटण मी करून घेतलेलं आहे। आता मी हे वाटण वांग्यांमध्ये भरून घेते। बघू शकता तुम्ही, आता हे वांग्यांमध्ये आपल्याला अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे। ह्या वाटणामध्ये मी हळद पण घालून घेतली। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण वांग्यांना पण हळद लागली पाहिजे आतून, त्यासाठी। हे बघा, आता हे आपलं छान मिक्स झालं आहे। आता मी हे ह्याच्यामध्ये भरून घेते वांग्यांमध्ये। आमच्या मराठवाड्यामध्ये अशीच भाजी बनवतात, ही भरल्या वांग्याची। ह्या भाजीमध्ये काही मसाला वगैरे नसतो, आपली एकदम साधी भाजी असते आणि टेस्टला पण खूप छान असते। तसे मी तुम्हाला वांग्यांच्या भाजीचे भरपूर प्रकार दाखवलेले आहेत। त्यात आता हा एक ॲड झाला आहे आपला वांग्याच्या भाजीचा प्रकार। हे बघा, हे छान असं भरून घ्यायचं आहे, कारण मग हे वांगं ना आपण जेव्हा भाजीमध्ये खातो ना, ग्रेव्हीमध्ये वगैरे, तर त्याची चव अशी नको, म्हणजे चव कशी पानसट लागते विदाऊट आपण मसाला नाही भरला तर। मसाला भरल्यावर कसं ते वांगं असं मस्त चवदार लागतं आणि 2 घास जास्त जातात आपल्याला। हे बघा, असं छान असं भरून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे माझे सगळे वांगे भरून झालेले आहेत। हे बघा, मी मस्त माझी वांगी भरून घेतलेली आहेत। कलर पण किती सुंदर आलाय, प्रॉपर कलर वगैरे आलाय भाजीचा। आणि आता मी इथे गॅस चालू करून घेणार आहे। तेल टाकून घेतलं मी पहिलेच त्याच्यामध्ये। आणि बघा तुम्ही, किती सुंदर दिसते। अजून तर आपली भाजी पण नाही झाली आहे, तरी तोंडाला खूप पाणी येते। अप्रतिम झाले वांगे, मसाला भारी झालाय। कारण आणि कसं वांग्यांमध्ये मी मसाला वगैरे कुठलाच यूज नाही करणार, विदाऊट मसाल्याची आपली ही भाजी असणार आहे। म्हणजे आपला गरम मसाला, साधा मसाला, काळा मसाला असं मी काही यूज करणार नाही, विदाऊट मसाल्याची ही भाजी असणार। आणि तुम्ही जर ही भाजी करून खाल्लात ना, एकदा खाल्लात तर तुम्ही प्रत्येक वेळेला हीच भाजी, अशाच प्रकारची भाजी बनवून खाणार। आता मी इथे तेल गरम करत ठेवलंय। तेल मस्त असं कडकडीत गरम झालंय। आणि आता मी याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहे। त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट, ते तुमच्या आवडीप्रमाणे आहे, टाकलं तर टाका, नाहीतर पण ही टाकल्याशिवाय भाजीला टेस्ट येणारच नाही। वाव, काय मस्त आरोमा येतोय भाजीचा। अजून मी भाजी टाकली पण नाही, फोडणीचा मस्त आरोमा येतोय छान असा। ते आता आपल्याला असं 2 मिनिटं परतून घ्यायचंय। त्याच्यामध्ये मी फक्त नावापुरती हळद घालून घेणार आहे। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचे। टमाट्याने चव येते छान भाजीला। आता ही मिक्स करून घेणार छान। आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण टमाटा आपला छान विरघळतो। वाव, आरोमा खूप छान येतो भाजीचा। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक करून ही आपली भरलेली वांगी सोडायची आहेत। की आपल्याला वांगी अशी मस्त सोडून घ्यायची एक एक करून।
तर आता मी आपला हा मसाला आहे ना तो पण ह्याच्यावर घालून घेणार. पहिले मी हे मिक्स करून घेणार आणि मग आपला मसाला आहे तो ग्रेव्ही ते पण मी ह्याच्यामध्ये घालून घेणार. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आला आहे. बघा, भाजी फिरवते तरच मला असं वाटतं की मी ताटात घेऊन पटकन भाजी खावीशी. एवढी सुंदर झाली आपली भाजी, चमचमीत. कलर अप्रतिम आलाय आणि त्याच्यापेक्षा भारी आपली भाजी टेस्टला एक नंबर झाली आहे. आता मी ह्याच्यामध्ये हे मसाला घालून घेते. छान असं फिरून घेणार. ती ग्रेव्ही पण छान तेलामध्ये मिक्स झाली पाहिजे. बघू शकता तुम्ही भाजीचा कलर किती सुंदर आला आहे आणि आरोमा तर एवढा छान येतोय घरानी, एक नंबर. भाजी बघा, आता असं ह्याला थोडंसं 5-1 मिनटं तेलामध्ये छान वाफवले ना, म्हणजे ते आपलं तेलामध्ये वांग छान असं त्यातली चव छान, तेलातली चव आपल्या वांग्यांमध्ये उतरते. म्हणून मी असे 2 मिनटं परतून घेते. आता बघा, आता ह्याच्यामध्ये मी पाणी सोडणार आहे. बघू शकता मी आता ह्याच्यामध्ये मस्त पाणी सोडलेलं आहे. रंग बघा किती सुंदर आलाय. मी याच्यात परत थोडंसं पाणी ॲड करणार, कारण आपल्याला आपली वांगी मस्त अशी शिजली पाहिजे. जास्त पण वांग शिजवायचं नाही, गिळगिळीत करायचं नाही, मस्त वांग ठेवायचं आहे. बस आपल्याला एवढं पाणी ॲड करायचं आहे. आणि आपल्याला आता हे चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण आपण आता ग्रेव्ही बनवली आहे ना, म्हणून. आता मी हे छान असं मिक्स करून घेणार आणि ह्याला एकदम कमी आचेवर 15 मिनटं शिजत ठेवणार वांग्याला. मग तेव्हा तुम्हाला आपल्या भाजीचा प्रॉपर कलर आणि भाजी कशी झाली आहे ते मी तुम्हाला दाखवणार पुढे. कंटिन्यू आपला हा व्हिडिओ कंटिन्यू करणार. बघू शकता आता आपली भाजी कशी झाली बघूत आपण. हे बघा किती सुंदर कलर आलाय बघा आपल्या भाजीला, एक नंबर. तुम्हाला वाटते का नाही लगेच घेऊन खावीशी, तर मग माझी रेसिपी फॉलो करा आणि माझी रेसिपी बनवून बघा. बघा किती सुंदर कलर आलाय, तेल पण छान आलंय, तर्री छान आली आहे. हे किती छान झाली भाजी बघा. जरा छान मिक्स करून घेते मी आणि गॅस बंद करते. आणि ही माझी भरल्या वांग्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.